न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या अप्सरा आली नृत्याचा बुलढाणेकरांनी घेतला आनंद. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत बुलढाण्यातील जिजामाता स्टेडियम येथे 4 दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये बचत गटाच्या महिलांनी 150 पेक्षा अधिक स्टॉल लावले आहेत. दरम्यान विविध कार्यक्रमांसह मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अप्सरा आली या गीतावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा नृत्य आविष्कार बुलढाणेकरांना अनुभवता आला. इतर कलाकारांनी देखील उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. काय वाटतं, काय अंदाज आहे? नाही, मी अजिबात अंदाज देणार नाही, जरी मला अंदाज माहित असला तरी. रावसाहेब, आणखी एक विषय होता की मुख्यमंत्री पदाच्या आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून काल फार टोलेबाजी झालेली आहे. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली असं शिंदे म्हणतात, पण अजितदादा फिक्स आहेत. त्यावर अजितदादांनी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री पदाची खुर्ची तुम्हाला म्हणजे शिंदेंना फिक्स ठेवता आली नाही. आता त्याच्यावरती मी कसं का उत्तर देऊ? त्यासाठी तर शिंदे अमित शहाना भेटले होते मधल्या काळामध्ये की माझी खुर्ची मला परत द्या. त्याच्यावरती अमित शहाचं म्हणणं आहे ती तात्पुरती खुर्ची होती, ती तात्पुरती व्यवस्था होती आणि कायमस्वरूपी हवी असेल तर भाजपात विलीन व्हा, हे मी सांगतोय ते सत्य आहे. आणि भविष्यात भाजप आणि शिंदे गटातलं राजकारण कुठे जात आहे तुम्हाला कळेल. रिफायनरी प्रकल्प पुन्हा जो आहे तो बारसू जो रिफायनरी प्रकल्प तिथेच होणार तर असं फडणवीस म्हणतात. त्यावर मागे देखील मागे वाद नव्हता, मागे लोक मेलेली आहेत, तिथे लोक रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि बहुधा तो रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणूनच आमच्या पक्षातले एक माजी आमदार यांना तिथे त्यांनी बोलवलेलं दिसतंय त्यांच्या युतीमध्ये.
तर मागच्या वेळेला तेच त्या भागात जाऊन लोकांचं मन वळवायचा प्रयत्न करत होते. त्याच्यावर आम्ही नंतर चर्चा करू. नाही पण राऊत साहेब, रिफायनरी बारसूत म्हणजे रत्नागिरीत होणार की नाही होणार, शिवसेनेची भूमिका काय? बघा, शिवसेनेची भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार स्पष्ट केली, आम्ही स्पष्ट केली. लोकांना हवा असेल ते लोक स्वीकारतील. लोकांच्या जमीन जुमला, रोजगार, मच्छीमारांचा रोजगार, हे सगळं नष्ट होतंय त्या भागामध्ये. समुद्राचं विष होणार आहे. झाडं पानं फुलांना त्याचा फटका बसणार आहे. आंब्याचा बागा उद्ध्वस्त होणार आहे. शेती उद्ध्वस्त होणार आहे. इतर अनेक गोष्टी, प्रदूषण, हवामान सगळं बदलणार आहे. आणि या सगळ्यामुळे तेथील जनता कोकणचा निसर्ग वाचवण्यासाठी विरोध करते. जर लोकांचा विरोध कायम राहिला तर शिवसेना त्यांच्याबरोबर नक्की राहणार. आम्ही कोकणच्या जनतेबरोबर आहोत. ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. केंद्रीय मंत्री के साथ एक चर्चा का मामला सामने आया सर, नुकतीच इकडे एका शाखेमध्येच दारू पिण्याचा प्रकार घडला होता नाही. आणि कुणाळकर यांची ती शाखा होती. असं आहे की ती शाखा कोणाची आहे काय हे सोडून द्या, पण हे तेच लोक आहेत ज्यांनी रक्षा खडसे यांच्या कन्येचा विनयभंग केला. त्याच पक्षाचे लोक आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय पोचलं जात आहे, कोणती संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे फोटो आहेत, बरं का, मला हलक्यात घेऊ नका असे सांगणाऱ्यांचे फोटो आहेत. आणि तिथे काय चाललंय, यासाठीच तर लोक पक्ष सोडून चाललेत. हा जो गाळ चाललेला आहे त्यासाठी ते चाललेलं आहे. हे सगळे बाटली बॉय आहेत. राऊत साहेब, आणखी एक आहे की जी माहिती मिळते आहे, जे मर्सिडीज आणि उद्धव ठाकरे असं विधान नीलम गोरेंनी केलं होतं. जी माहिती मिळते, नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंना फोन करून दिलगिरी व्यक्त केल्याचं कळतंय. अनावधानानं ही मला माहिती स्टेटमेंट माझ्याकडून उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत काय स्पष्टता दिलेली नाही की बाबा मला अशा प्रकारचा फोन आला आणि त्यांनी माफी मागितली. माफी असं फोन करून मागता येत नाही ना. त्यांनी तुम्ही जाहीरपणे विधान केलेलं आहे. तुम्ही जाहीरपणेच माफी मागितली पाहिजे किंवा ते मागे घेतलं पाहिजे ना. तुम्ही अनावधानाने बोलला असाल किंवा जाणीवपूर्वक बोलला असाल, पण तुम्ही जाहीरपणे साहित्य संमेलनाच्या मंचावरून हे विधान केल्यावर तुमचं हे कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे. तुम्ही त्याच जाहीरपणे उद्धव ठाकरे साहेबांची माफी मागायला पाहिजे. HSRP नंबर प्लेट बोला. केंद्रीय मंत्री हा बोलिए. HSRP नंबर मी प्लेट आता हिंदीमध्ये विचारतोय. हा बोला. केंद्रीय मंत्री जो है उनकी बेटी के साथ छेड़छाड़ का मामला सामने आया महाराष्ट्र में. बहुत ही गंभीर है. केंद्रीय मंत्री रक्षा खड़से जी की बेटी के बारे में जो छेड़छाड़ का मामला हुआ है महाराष्ट्र में, ये बहुत ही गंभीर मामला है. और बार बार हम तो यही बोल रहे हैं ना, महाराष्ट्र में किसी भी प्रकार की लॉ एंड ऑर्डर नहीं बची है. पुणे में एक महिला के ऊपर सरकारी गाड़ी में बलात्कार की कोशिश हो गई, उनके ऊपर रेप हो गया है. दर्दनाक सरकार की घटनाएं चल रही है. और हमारी जो पूरी सरकार है, गृह मंत्री है, वो राजनीति में दंग है, बिजी है. कौन है वो सामाजिक कार्यकर्ता महान जिसने केंद्रीय मंत्री के बेटे के साथ छेड़छाड़ की? वो एक बहुत महान सोशल वर्कर है. और वो जो है वो शिंदे गुट का कार्यकर्ता है. ऐसे लोग उनके पार्टी में चले गए, ऐसे ही लोग उनके पास. अभी एक कल वीडियो आया है, पार्टी ऑफिस में सब पिक्कड़बाज बैठे हैं. बाला साहब ठाकरे का फोटो लगा है, छत्रपति शिवाजी महाराज का फोटो लगा है, हाँ, खुद का फोटो है दाढ़ी वाला, और बैठकर पूरा दारू गोला लेकर बैठे हैं सब पिक्कड़बाज. आप देखिए, ये उनकी संस्कृति महाराष्ट्र में ला रहे हैं जिनको हमने विरोध किया था. ये किसी की छेड़छाड़ करने वाले, ये दारू पीने वाले, दंगा करने वाले. कल हम थाना में गए, हमारे ऊपर हमला करने की कोशिश की लोगों ने. गुंडागर्दी है, सरकार है, सत्ता है, ये सबको निपटना चाहिए गृह मंत्री जी ने. सर, एकनाथ शिंदे कह रहे हैं कि कोई कोल्ड वार नहीं है. वहीं हम देख रहे हैं कि तानाजी सावंत के ऊपर फडणवीस जी ने एक जो भ्रष्टाचार किया उसको लेकर मामला. ऐसे कोल्ड वार नहीं है, ऐसा कोई खुलेआम बोलता है क्या? जिस दिन कोल्ड वार की बात करेंगे उस दिन वो मंत्रिमंडल से बाहर रहेंगे, निकाल देंगे उसको फडणवीस जी. अगर आपको स्वाभिमान है और कोल्ड वार चल रहा है तो आप छोड़ दीजिए मंत्री पद, कैबिनेट छोड़ दीजिए. इतनी हिम्मत है आप में.
आप इतने डरे हुए नेता हो, आप नेता भी नहीं, आप डरे हुए व्यक्ति हो, तो आप अपने मुंह से कोई बात नहीं कर सकते। ठीक है, बजट सीजन शुरू हो रहा है, लीडर ऑपोजिशन चुना जाएगा, कौन होगा सर? पर मामला दर्ज करने के लिए कहा गया है। हम पार्लियामेंट में यही मांग Shankar Education Societies, Dr. Gujjar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. खासदार शाहू महाराज छत्रपती यांची पत्रकार परिषद. आमचे सहकारी गडचिरोलीचे खासदार त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी आलोय. प्रशांत कोरटकर यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होतं. ऐकण्यात आलं आहे की ते दुसऱ्या राज्यात गेले आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जामीन मिळाला असेल तरी पण 11 तारखेपर्यंत वेळ दिला आहे. 6 मार्चला मुख्यमंत्री येणार आहेत. निषेध नोंदवून सगळे कंटाळले असतील, पण असे वक्तव्य करणे योग्य नाही. सगळ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. कोणालाही ते वक्तव्य आवडलेलं नाही. त्यांनी काय म्हटले आहे ते प्रसार माध्यमात आले आहे, पण त्यांनी काय म्हटले त्याचा निषेध आहे. अनिल देशमुख त्यांच्याकडे सहज भेट आहे. राज्य सरकार म्हणते कारवाई करणार, पण ते लवकर कारवाई करत नाही. सरकारने स्वतः कोरटकर यांच्यावर गुन्हा नोंदवायला पाहिजे. जे कायदे आहेत ते पुरेसे आहेत. त्या कायद्याअंतर्गत कारवाई करता येते. नवीन कायद्याची गरज नाही. नहीं बंद है, बंद है, जाऊ दे मग कॅमेरा जाऊ दे नाही येईल ना ऑडिओ एवढं काय त्यांना टेबल मागायला चित्र आहे काय नाही ठीक आहे माईक ठेवून दे ऑडिओ आवाज घुमतोय आवाज घुमतोय जरा कॅमेऱ्यात नीट येतो नीट कॅमेऱ्यात नीट रेकॉर्ड होतो. ठीक आहे रोल. गडचिरोलीचे खासदार त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी इथं आलोय. सर इकडे बघून बोला. गोंदियामध्ये आहे आणि आज दुपारी तिथं जाणार आहे. प्रामुख्याने तोच कार्यक्रम आहे. प्रशांत कोरटकर यांच्या वक्तव्याला घेऊन राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे. आज साधारणतः 1 आठवडा होत आला या घटनेला घेऊन. नागपूरमधनं ते व्यक्ती आहे आणि तिथनंच फोन केला. काय मागणी आहे? 1 आठवड्यानंतर पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे. आरोपी भेटत नाही. त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं, पण झालेलं आहे फक्त अरेस्ट. मग आज ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तिथं बातमी आहे. तिथं खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही. निश्चितच त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. त्यांना जामीन मिळालेला आहे कोर्टामधून. त्यांना जामीन मिळालेला आहे 11 तारखेपर्यंत. अंतरिम जामीन आहे मिळालेलं आहे. मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल. 6 तारखेपर्यंत त्यांना टाइम दिला आहे कोल्हापूरमध्ये. 6 तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथं येणार आहेत कोल्हापुरात. तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलंय. काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष असेल की इतर संस्था या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत नाही. तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे? निषेध नोंदून सगळे कंटाळले असतील कदाचित. निषेध सगळ्यांचा केलेलाच आहे. त्यांना असं वक्तव्य करणं बरोबरच नाही आहे. पण इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतरलेले दिसले नाही. म्हणजे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मतं मागतात. नाही,
सगळे राजकीय पक्ष म्हणजे कुठले पक्ष विचारतात तुम्ही? काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा कोल्हापुरात सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेलाच आहे, सगळ्यांनी जवळजवळ. पण जी आक्रमकता, तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये, म्हणजे कोल्हापूर सोडून मी उर्वरित राज्याबद्दल बोलतो, ती दिसत नाही. आहे सुप्त आहे जरा, परंतु कोणाला ते आवडलेलं नाही हे बरोबरच आहे. आणि त्याची रिॲक्शन हळूहळू होतीच आहे. त्यांनी माफी मागायला पाहिजे का? अजून माफी नाही मागितली, तुम्हाला काय वाटतं? तसं त्यांनी माफी मागायला पाहिजे. ॲक्च्युली त्यांनी काय म्हटलं खरं म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही. आणि पण पेपर रिपोर्टवरनं आपल्याला लक्षात येतं आहे की त्यांनी जे काय वक्तव्य केलं ते निषेधात आहेच आहे. आज तुम्ही अनिल देशमुखांची भेट घेणार आहे काय? हां, ते काल भेटले होते आम्हाला प्लेनमध्ये आणि त्यांनी बोलवलंय, जाणार आहे त्याच्याकडे. विशेष पॉलिटिकल काही कारण नाही, सहज भेट होणार आहे. सहज भेट आहे, सहज भेट असते. वारंवार सगळीकडेच पॉलिटिकल काहीतरी असते असं काही नाही. वारंवार कुणाकडनं प्रसिद्धीसाठी असेल किंवा छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो. यामुळे कुठेतरी या संदर्भात राज्य सरकारचीच कायदेशीर गाईडलाईन्स यायला पाहिजे का, असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवावं? राज्य सरकार म्हणते आम्ही ॲक्शन घेणार, पण ते लवकर घेत नाहीत किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. पण ते वक्तव्य जे येतात वारंवार वेगवेगळ्या लोकांचे, असं की असे पुढे यायला नको, यासाठी तुम्हाला काही असं वाटतं? सोलापूरकरांचे वक्तव्य आलं, पण त्याची आता पुन्हा एका पुण्याच्या त्या समितीवर निवड झाली, ही कुठंतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळतंय. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मुंबई महापालिका गट अ परीक्षेतील घोटाळ्यावर मनसे आक्रमक. संदीप देशपांडे व आशिष धुरींनी घेतली राज ठाकरेंची भेट. मुंबई महापालिकेच्या गट अ परीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते संदीप देशपांडे आणि आशिष धुरी यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशीची मागणी केली आहे. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पेपर 25 तारखेला होणार होता, तो आधीच 19 तारखेला फुटला. आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक एक प्रश्न 10 लाख रुपयांना विकला गेलाय. शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झाला आहे, असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय. तुला माहीत असेल तर 25 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्याच्या अ गटाची परीक्षा झाली. पण आमच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आमचे विभागाध्यक्ष सन्मान्य मनीष धुरी, कुशल धुरी यांच्याकडे, त्यानुसार हा पेपर 19 तारखेलाच फुटलेला होता आणि त्याचे पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने
हा पेपर आधीच 19 तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यावधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे आणि तेच प्रश्न जे अगोदर होते तेच प्रश्न बरोबर त्या परीक्षेत आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हा एक कोट्यावधींचा घोटाळा आहे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आमचे अभियंते सगळे मनीष धुरी आणि आमच्या कुशल धुरींना भेटले. त्यानंतर आज आम्ही सन्मान्य राजसाहेबांची चर्चा केली. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातल्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी राहील. पाचकंदील परिसरातील दुकानांना भीषण आग. आगीत 5 दुकान जळून खाक. पाचकंदील येथील म्युनिसिपल मार्केटमधील मोदी भंडार आणि जवळ असलेल्या अन्य 4 दुकानांना पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान दुकानदारांचे झाले असल्याची माहिती यावेळी दुकानदारांनी दिली. आज सकाळी 5 वाजता मला फोन आला. मी तेव्हा अचानक आलो होतो, बघितलं तर इथं दुकानात आगीचं लोळ होतं. मी दुकान शटर लावून उघडले. त्या टायमाला नेमकं पूर्ण 100% आग लागलेली होती. फायर ब्रिगेडला फोन केला. फायर ब्रिगेडवाले तात्काळ आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न, पण ते आग विझवता कमसे कम बाजूचं 1 दुकान आणि इकडचे 2-3 दुकानं असं मोजून 5-6 दुकानं लागली. माझं पूर्ण 100% दुकान, आमचं पूर्ण 100% दुकान खाक झालेलं आहे. जवळपास आमच्या दुकानामध्ये 8 ते 10 लाखाच्या वरती माल होता. पूर्ण 100% दुकान खाक झालेलं आहे. तरी मी शासनाकडून इच्छितो की आम्हाला त्वरित भरपाई द्यावा, कारण की आम्ही सगळं तेवढ्या याच्यावरच काम करतो. ते चालू आहे आमचं. तर त्वरित मी आमची विनंती राहील शासनाला. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवेंच्या ऑफिसमध्ये जाऊन घेतली विरोधी पक्षातील येवला लासलगाव कांद्याच्या भावात घसरण. येवला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण दिसून येत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत 400 ते 500 रुपयांची घसरण यावेळी दिसून येत आहे. कांद्याला सरासरी 1700 ते 1800 रुपये बाजार भाव मिळत आहे. मनोज भाऊलाल कोल्हे, राहणार दामोडा. तर आमचे कांदे 1976 गेले, 400-500 रुपयाची घसरण झाली. तर मागच्या महिन्यात 24-25 गेले. भाव वाढण्याची शक्यता आहे. 3-1 पर्यंत झाली पाहिजे. सावरगाववरून मागच्या हप्त्यामध्ये कांद्याला 2100-2200 रुपये भाव होता.
आजच्या 8 दिवसानंतर डायरेक्ट भाव कमी आले, म्हणजे 1500-1600 असे झाले आणि भाव वाढला पाहिजे. आमची अशी इच्छा आहे का परवडतच नाही काही. एकरी जो खर्च भरपूर येऊन जातो, औषधं पाणी हे सर्व आम्हाला परवडत नाही. आम्हाला थोडं अनुदान काहीतरी दिलं पाहिजे शेतकऱ्यांना. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचे सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. येवला लासलगाव कांद्याच्या भावात घसरण. येवला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना केले अभिवादन. महाराष्ट्र में दो ही गुंडे, कोकाटे मुंडे, कोकाटे मुंडे. महाराष्ट्र में दो ही गुंडे, कोकाटे मुंडे, कोकाटे मुंडे. महाराष्ट्र में दो ही गुंडे, कोकाटे मुंडे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल. मनोज जरांगे पाटील यांना वातावरण बदलामुळे ताप आला असून अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तापेचे 2 एपिसोड होते, काल एक होता ना आज सकाळी एक होता. त्यामुळे त्यांना ना चक्कर येत असल्या कारणाने, ताप असल्या कारणाने आणि सततचा दौरा, त्यामुळे असलेलं डिहायड्रेशन ह्या कारणाने त्यांचा BP ही 88/60 आहे. त्यामुळे त्यांना चक्कर येणं वगैरे आहे. तर आता आपण त्यांना IV अँटीबायोटिक्स, IV फ्लुइड्स हे सुरू केलेत आणि ब्लड टेस्ट त्यांच्या रिपोर्टिंगसाठी पाठवल्या. रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षात येतील. एकंदरीत हे लक्षात येत आहे की त्यांना आरामाची खूप जास्त आवश्यकता आहे.
BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी, पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या. रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे. महेश धाग असे या चोरट्याचे नाव आहे. विशेष म्हणजे चोरलेले दागिने महेश ज्वेलर्स दुकानात काम करणाऱ्या 2 कामगारांना विकण्यासाठी द्यायचा. हे कामगार चोरलेले दागिने विकून महेशला पैसे द्यायचे. रेल्वे पोलिसांनी महेशला साथ देणारे या 2 ज्वेलरी शॉपच्या कामगारांना देखील अटक केली आहे. नितीन येडे आणि तानाजी माने असं या 2 कामगारांची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले दागिने, मोबाईल आणि काही रोकड हस्तगत केली आहे. या तिघांनी मिळून अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत. कल्याण रेल्वे स्टेशनला सराईत चोरट्याला अटक केली. काय प्रकार? रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू रेल्वे प्रवासामध्ये चोरी होत असल्याबाबत कल्याण, वसई अशा अलग अलग ठिकाणी तक्रारी दाखल होत होत्या. त्यावरून माननीय वरिष्ठांनी सदरच्या चोऱ्यांना आळा घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची आमची टीम काम करत होती. त्यांना दिनांक 18/2/2025 रोजी एक सराईत चोर येणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी सापळा लावला. त्यामध्ये त्यांनी महेश अरुण घाग राहणार चेंबूर यास अटक करून त्याच्याकडून केलेल्या चौकशीमध्ये कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचा 1 आणि वसई रेल्वे पोलीस स्टेशनचे 2 असे 3 गुन्हे ओपन करून त्यामध्ये सोन्याची लगड, मोबाईल फोन व कॅश असा एकूण 9,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या आरोपीस जे 2 सोनार मदत करत होते ते झवेरी बाजारमध्ये काम करणारे तानाजी शिवाजी माने आणि नितीन किसन इळे यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अमरावतीत सर्वपक्षीय शिवसन्मान मोर्चाचे आयोजन. अमरावतीत सर्वपक्षीय शिवसन्मान मोर्चाचे आयोजन. मोर्चात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, आमदार गजानन लवटे सहभागी.
प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा. सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी. पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मोर्चाला सुरुवात. महिलांसह विविध पक्षाचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान वेळोवेळी केला जात असेल तर हा महाराष्ट्र सहन करणार नाही, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य. कोरटकर आणि सोलापूरकर यांची आर्थिक चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यासोबतच राज्यात कायद्याची भीती राहिली नाही, महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले. काढण्यात आले, त्यामुळे मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या मुली कशा राहतील असा प्रश्न विचारला जातोय. मी मागही बोलली, तुम्ही मला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये पोलिसांची भीती राहिलेली नाही, कायद्याची भीती राहिलेली नाही आणि म्हणून मनमानी लोक काहीतरी करतात. काही गोष्टी आता खरं कोणाच्याच मुलीसोबत असं घडणं हे चुकीचं आहे आणि कोणी राजकीय जर हे करत असेल तर हे अजून जास्त चुकीचं आहे. अरे राजकारण करायचं असतं ते इलेक्शन पुरतं करायचं असतं. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. इलेक्शन झाल्यानंतरही हा गोंधळ सुरू आहे, बंद करा. हे छत्रपतींच्या अपमानाच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे आणि ह्या मोर्चा सक्सेसफुल होताना तुम्हाला दिसतोय. महाराष्ट्र असा अपमान सहन करणार नाही आहे. जर कोणी महाराष्ट्रद्रोह केलेला आहे, कोणी राष्ट्रद्रोह केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान वेळोवेळी जर ही सरकार सहन करत असेल तर मग हे महाराष्ट्र सहन करणार नाही, ही वास्तविकता आहे. त्यांच्यावर आर्थिक त्यांची चौकशी झाली पाहिजे. ईडीच्या पण चौकशा झाल्या पाहिजे. एवढ्या कशा गाड्या घोड्या घेऊन फिरतात हो आणि एवढी कशी संपत्ती त्यांच्यापाशी येते. तर आमचा मेन मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये एक दुफडी निर्माण करण्याचा खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी होत आहे आणि ते षडयंत्र महाराष्ट्र सहन करणार नाही. या दोघांवरही सोलापूरकर असो, कोरटकर असो आणि ही दोघंही कोणाची निकटवर्ती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे आणि या दोघांनाही अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांची आर्थिक जे काही त्यांचा गोंधळ आहे त्याची पण त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. गुन्हा दाखल करून हेतू परस्परपणे प्रशांत कोरटकर यांचा जामीन होऊ द्यावा यासाठी त्याला लपवण्यात आलं होतं का? हो, बिलकुल. सगळ्या अख्ख्या जगाला माहिती होतं की ते इंडिगोनं कुठं फिरतायत आणि काय पोलिसांना माहिती नाही झालं. पोलीस कोणाच्या हातात आहे तुम्हाला माहिती आहे. काय बोललं पाहिजे. आणि यांचा उद्देश वेगळा आहे. यांचा उद्देश पदोपदी महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची भूमिका आणि ते खोटा इतिहास समोर आणण्याची भूमिका हे लोक जे घेतात त्याचा निषेध आहे. छत्रपतींचा अपमान, शिवाजी महाराजांचा अपमान, छत्रपती शंभूराजांचा अपमान कोणी सहन करणार नाही. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp, 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. आनवा गावातील चटके दिल्याचं प्रकरण. लक्ष्मण हाकेंनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. जालन्यातील आनवा गावात जुन्या वादातून कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला चटके देण्यात आलेत. या प्रकरणी पारद पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे तर एक जण फरार आहे. दरम्यान या प्रकरणी आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करत या प्रकरणात दोषी असलेल्या उबाठा तालुका प्रमुख हा मनोज जरांगे यांचा साथीदार असून त्याला 4 दिवसात अटक करा, अन्यथा जालन्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू अशी मागणी हाके यांनी केली आहे. तू महादेवाच्या मंदिरात का आला असा सवाल विचारून धनगर समाजाच्या व्यक्तीला चटके दिल्याचा आरोप हाके यांनी केलाय. सर काय सांगणार बैठक आज एसपी साहेबांची भेट घेतली, काय चर्चा झाली? आम्ही आज जालना एसपी साहेबांची भेट घेतलेली आहे. भोकरदन तालुक्यामधल्या अनवा गावामध्ये धनगर समाजाच्या तरुणाचा महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील गावगुंड असणाऱ्या भागवत उर्फ सोनू दौड नावाच्या माणसानं महाशिवरात्रीच्या दिवशी लोखंडी रॉड विस्तवामध्ये लोखंडी रॉड लालबुंद करून
धनगर समाजाच्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। आणि हा जो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ एका पक्षाचा तालुका प्रमुख आहे आणि त्याची बॅक हिस्ट्री आहे, गुन्हेगार आहे तो, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्या गावामध्ये धनगर समाजाची संख्या कमी आहे आणि दहशतीच्या दृष्टिकोनातून तू महादेवाच्या मंदिरामध्ये कसा आला हा प्रश्न विचारून त्याला नग्न केलं गेलेलं आहे आणि नग्न करून त्याच्या अंगावरती एवढे चटके दिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये तो आता सध्या उपचार घेतोय आणि चिंताजनक परिस्थिती आहे। आणि अजून काळीमा फासणारी गोष्ट अशी आहे की त्यांनी तो व्हिडिओ बनवलाय आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रामधल्या सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यामध्ये निवेदन दिली जात आहेत। हा महाराष्ट्र आहे आणि विशेष म्हणजे तो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ आहे, तो भाऊ मनोज जरांगेचा साथीदार आहे। त्याचे फोटो आहेत आमच्याकडं, त्याचा वावर, त्याचं राजकीय सर्व वातावरण, त्याचा सावकारीचा धंदा, त्याचे आजपर्यंतचे गुन्हे, म्हणजे यांची ही मस्ती त्यांनी या धनगर समाजाच्या तरुणाच्या बाबतीमध्ये दाखवलेली आहे। तो लोखंडी रॉड, लालबुंद रॉड पार्श्वभागामध्ये खुपसण्याचा प्रयत्न सुद्धा या माणसाने केलेला आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना, गृह विभागाला आमची विनंती आहे, येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्ये त्या नवनाथ दौडला सुद्धा अटक झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्ही जालन्याच्या कलेक्टर ऑफिस, SP ऑफिसवरती मोर्चा काढू आणि या महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय हा जाब या गृह विभागाला विचारू। इथले पालकमंत्री असतील, गृह विभाग असेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी त्वरित या प्रश्नामध्ये लक्ष घालावं। हा महाराष्ट्र कुणीकडे चाललाय अशी घटना आम्हाला कळते असं तर अशी झालेली नाही। या हरामखोरांना असं लोखंडी रॉड लालबुंद करून चटके देण्याचा अधिकार दिला कुणी? नक्की काय चाललंय? हा महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित यात लक्ष घातलं पाहिजे। यासाठी आम्ही SP-ना भेटलेलो आहोत। अधिवेशन होत आहे, ही कोणती प्रवृत्ती ही निजाम कालावधीमध्ये सुद्धा अशी शिक्षा दिली जात नव्हती। अशा शिक्षा आम्ही काही फॉरेन देशामध्ये, काही आफ्रिकन कंट्रीज मध्ये अशी सजा दिली जाते असं आम्ही ऐकून आहोत, पण अलीकडच्या कालावधीत आम्हाला तर असं अशी कुठं शिक्षा दिली जाते? कशाची शिक्षा देताय तुम्ही? महादेवाच्या मंदिरात आला म्हणून एक धनगर समाजाचा तरुण हे जात वर्चस्वाच्या भावनेतून या धनगर समाजाच्या तरुणाला जीवे मारण्याचा यांनी प्रयत्न केलाय। त्यामुळं हा असा अन्याय आम्ही सहन करणार नाही। SP साहेबांशी तुमची चर्चा झाली, काय म्हणले? SP साहेबांनी जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे, पण आमचं SP साहेबांना असं म्हणणं होतं की त्याच्या भोवताली जी माणसं उभी होती, जे गुन्हेगार आहेत त्यांनाही अटक झाली पाहिजे, त्याच्या भावालाही अटक झाली पाहिजे। त्याच्या भावाला जोपर्यंत अटक होणार नाही, मला एक सांगा, सार्वजनिक जीवनात तालुका प्रमुख पदावर उभाटा गटाचा हा तालुका प्रमुख आहे हरामखोर आणि त्याचा भाऊ आहे हा, आणि तुम्ही सार्वजनिक जीवनात काम करता, राजकारणात काम करता आणि लालबुंद सळई रॉड आणि तोही महादेवाच्या मंदिरामध्ये विस्तवामध्ये घालून तुम्ही चटके देता अंगाला। तो माणूस अक्षरशः मरण यातना भोगतोय, मरणाशी झुंज देतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहोत की जरा जर संवेदनशीलता शिल्लक असेल तर पहिल्यांदा या नवनाथ दौडला तुम्ही अटक करा। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे।
हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?